कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस पडत कृष्णा आणि पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरमध्ये जे नरसिंहवाडी मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। पुराचा फटका सगळ्यात जास्त बसत असतो तो या नरसिंहवाडीला बसत असतो। 2005, 2019 आणि 21 ला या इथले जे दुकानदार आहेत, पेढे विकणारे, यांनाच मोठा फटका बसला होता। प्रशासनानं यांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळं इथले जे मिठाईचे पेढे दुकान आहेत, जे नारळाचे दुकान आहेत, खाऊची दुकान आहेत, ते स्थलांतरित होऊ लागले आहेत। कारण की कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागलं आहे। कोयनेचं पाणी सोडण्यात आलं आहे, पंचगंगेमध्ये राधानगरीतून पाणी सोडण्यात आलं। त्यामुळे प्रशासनानं या नरसिंहवाडीतील जे दुकानदार आहेत त्यांना स्थलांतरितचे आदेश दिल्यानंतर इथले दुकानदार स्थलांतरित होऊ लागले आहेत। त्यामुळे कुठेतरी कृष्णा आणि पंचगंगेचा पुराचा फटका या नरसिंहवाडीला सगळ्यात पहिला जो बसत असतो तो नरसिंहवाडीतील या दुकानदारावर बसतो। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।